रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आईच्या हातची कच्च्या कैरीची कढी आणि गोळा याची रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण कढी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी लागणार आहेत 2 कैऱ्या। कैऱ्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि दोन्ही कैऱ्या 4 शिट्ट्या काढून वाफवून घ्यायच्या आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही कैऱ्या छान वाफवल्या गेलेल्या आहे। आता या कैऱ्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे 1 तांब्या पाणी आणि यातला सर्व गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता या गरामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चम्मच बेसन आणि रवीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरवरती सुद्धा काढून घेऊ शकता। आता आपण फोडणी कशी करायची ते बघूया। तर इथे मी लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे। त्यामध्ये 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, सर्व ठेचून घ्यायचं। कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चम्मच एवढी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली गेली की लगेच यामध्ये थोडा कढीपत्ता घालायचा। आता मगाशी जी आपण पेस्ट तयार केली होती ती घालायची, लसण, जिरं आणि हिरवी मिरचीची। आता 15 ते 20 शेंगदाणे घालायचे, 2-3 तमालपत्र आणि जे मसाल्याचे फूल असते ते फूल घालायचे, साधारण 3-4 एवढे। हे मसाले आता छान तेलामध्ये परतून घ्यायचे। आता घालायची आपल्याला पाव चम्मच हळद, पाव चम्मच एवढं तिखट घालायचं आहे, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट थोडं कमीच घालायचं आहे। मसाले छान परतले की यामध्ये आपण घालणार आहोत कच्च्या कैरीचा जो गर होता, त्यात बेसन घातलं होतं आपण, ते घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता इथे परत मी अर्धा ग्लास पाणी घातलं। तर या कढीमध्ये पाणी हे तुमची कैरी केवढी आंबट आहे यावर डिपेंड करतं। आता चवीनुसार मीठ घालायचं। आता 2 वाटी गूळ घालायचा। गूळ हा तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कढी कितपत आंबट गोड हवी आहे त्यानुसार। कढी थोडी पिऊन बघा, तुम्हाला जर वाटलं की आंबट आहे तर गूळ आणखी अर्धी वाटी तुम्ही ॲड करू शकता। आता आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि कढी एखाद्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची। कढी तर आपली बनवून तयार झाली आहे। आता आपण गोळा कसा बनवायचा हे बघतोय। तर हा गोळा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीची डाळ। ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, जाडसर अशी। तर तुम्ही इथे बघू शकता आपली जाडसर अशी डाळ काढून झालेली आहे। आता या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आणि लसूणची पेस्ट 1 चम्मच, पाव चम्मच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। चला, इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता याचे आपल्याला 4 गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि हे गोळे कुकरमध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर इथे कुकरमध्ये खाली भात लावलेला होता आणि त्या भातावरतीच एका डब्यामध्ये हे गोळे लावले होते, कारण हे गोळे भातावरती खूप छान लागतात। या गोळ्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे। आता कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपले गोळे छान शिजलेले आहे। आता हे गोळे बारीक करून घ्यायचे। आता एक गोळ्याला आपण फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घातलं, 2 चम्मच एवढं। त्यामध्ये थोडी मोहरी घातली, जिरं घातलं, 1 कांदा घातला बारीक कापून, थोडासा कढीपत्ता घातला, छान परतून घेतलं। पाव चम्मच हळद घातली आणि पाव चम्मच तिखट घातलं। तिखट आपण गोळे बनवताना सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे फोडणीमध्ये कमीच घालायचं। मसाले छान परतले गेले की यामध्ये मगाशी बारीक केलेला जो गोळा होता तो घालायचा आणि छान परतून घ्यायचं। आता एक गोळ्यावर थोडं पाणी शिंपडून घ्यायचं, या गोळ्याला ओलं करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ आणायची।
2 मिनिटानंतर आपला गोडा इथे तयार आहे. छान कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचा. तर मंडळी असा होता आजचा आमचा मेनू. तर हा गोडा खायचा कसा? तर हा गोडा आपण पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा भातावर घेऊन सुद्धा खाऊ शकतो. तर मंडळी आजची गोडा भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगाल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.